अंजूचे ते तिरकस हसू आणि तिचा बिंदासपणा बघून मुकेश आतच सरकला. तिच्या डोक्यात नक्की काहीतरी भयंकर शिजत होतं, ज्याची कल्पना त्याला करता येत नव्हती. पण असं काय करणार होती ती पुढे? सौरभ पहाटे पहाटेच बाहेर पडला होता. घराच्या आजूबाजूला नजर भिरभिरत होती त्याची. पाठलाग करणार कोणी नाही हे बघून तो बाईकवर गेट बाहेर पडला. सौरभ आता पियाच्या बिल्डिंग बाहेर उभा होता. त्याने लावलेली दाढी एकदा व्यवस्थित केली. हातात पेपरचा गट्टा घेऊन तो आत गेला. सिक्युरिटी गार्ड समोर ठेवलेल्या रजिस्टरमध्ये त्याने त्याचं खोटं नाव लिहिलं. रोज तर तुम्ही येत नाहीत, तो सिक्युरिटी गार्ड म्हणाला. माझा मित्र येतो, पण आज तो आजारी आहे जरा, म्हणून मी आलो, सौरभ स्मित करत म्हणाला. पण सिक्युरिटी गार्डला काय माहीत पेपर टाकणाऱ्याला मयंकने गायब केलं होतं ते. सौरभ पियाच्या फ्लॅट बाहेर आला. थोडीशी हुरहुर दाटून आली होती. जर तिने मदत करण्यास नकार दिला तर त्याला जबरदस्ती तिच्याकडून त्याचं काम करून घ्यावं लागणार होतं, मग जे नाईलाजाने करावं लागणार होतं. सौरभने एक उसासा सोडत बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला नाही. त्याने पुन्हा बेल वाजवली. वेट अ मिनिट, आतून पियाचा आवाज आला आणि याची धडधड वाढली. त्याने हातातले पेपर्स खाली ठेवले. पियाने दरवाजा उघडला. सौरभ स्तब्ध होऊन पाहू लागला तिला. तो बॉडी फिट जिम सूट व बांधलेले केस, थोडासा लाल पडलेला चेहरा, त्यावर रुळणाऱ्या ओलसर बटा, खांद्यावर टाकलेला टॉवेल. ती नुकतीच जिम करून आलेली दिसत होती. पिया विचित्रपणे बघत होती त्याला. त्याने बदललेल्या वेशामुळे तिला तो ओळखू आला नाही. काही बोलाल की फक्त उभं राहाल, तिने थोडंसं कडवटपणे विचारलं. सौरभने मनातच उसासा सोडला. त्याची गोड पिया एवढी कडू झाली होती. पिया पुन्हा बोलणार ते सौरभ तिला ढकलून आत घुसला. हे यू, पिया ओरडणार त्याआधी सौरभने पटकन दरवाजा लावला आणि तिच्या तोंडावर हात ठेवून तिला तिथल्या भिंतीवर दाबलं. ती दोन्ही हातांनी त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करून सुटण्याची धडपड करू लागली. सौरभने पटकन त्याची दाढी मिशी काढली. समोर सौरभला बघून ती थंड झाली. आता तिच्या डोळ्यात धक्का जाणवत होता. 2 मिनिटे शांत बस फक्त, सौरभ दुसऱ्या हाताने त्याचा मोबाईल काढत म्हणाला. तिने त्याला छातीवर दाब देत मागे ढकललं आणि ओरडली. का आला आहेस इथे? एका मुलीच्या घरी असं न बोलवता जाऊ नये, एवढी पण अक्कल उरली नाही का? ती आता रागाने लालबुंद होऊन बघत होती त्याला. त्याच्याकडे भांडण्यासाठी वेळ नव्हता. त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो मोबाईलमध्ये काहीतरी करू लागला. तिला अजूनच राग आला. वेट, लेट मी कॉल सिक्युरिटी गार्ड, पिया चिडून म्हणाली. ती तिथून जाणार ते सौरभने तिला कमरेला धरून पुन्हा मागे भिंतीवर दाबलं आणि तिच्यासमोर मोबाईल धरत म्हणाला. हे बघ. पिया धडपडणार तेच तिला ओळखीचा आवाज आला. तिने मोबाईलमध्ये पाहिलं. समोरचा व्हिडिओ बघून तिचे डोळे विस्फारले गेले. तो जसा जसा पुढे जात होता तिच्या डोळ्यांमध्ये पाण्यासोबत क्रोधही जमू लागला. हातपाय थरथरू लागले. विजेचा जोरदार झटका बसल्यासारखी ती तो व्हिडिओ बघत होती. सौरभने मोबाईल खाली घेत विचारलं. अजूनही तुला म्हणायचं आहे का की तुझे डॅड निर्दोष आहेत? अजूनही अंजूवर विश्वास ठेवणार नाहीस तू? पण पियाच्या कानात ते घुसलंच नाही. ती दोन्ही तोंडावर हात ठेवून घसरतच खाली बसली आणि क्षणात ती ठसाठसा रडू लागली. सौरभ समजू शकत होता तिची अवस्था. ज्या वडिलांना ती तिचं आयडॉल मानत आली होती त्यांचंही नवीन रूप बघून पूर्णतः ढासळली होती ती. तो तिच्यासमोर खाली बसला. त्याने तिचा चेहऱ्यावर हात ठेवला. तसं तिने त्याला मिठी मारली आणि पुन्हा हुंदके देत रडू लागली. सौरभला तिला तसं बघवत नव्हतं. त्याने थोडंसं बिचकतच तिच्या पाठीवर हात ठेवला. तिला गोंजरून तो म्हणाला. हे बघ पिया, आपल्याकडे वेळ नाही. अंजूला तुझ्या मदतीची गरज आहे. तुझ्याशिवाय ती या लोकांविरुद्ध लढू शकत नाही आणि रुद्रांशला वाचवूही शकत नाही. पियाचं रडणं कमी होत नव्हतं. तो बराच वेळ तिला गोंजारत होता. त्याने आता तिला मागे केलं. तिचा चेहरा उंजळत घेऊन त्याने तिचे डोळे पुसले. आय वोंट से दॅट आय कॅन फील युअर पेन. पण आता तुला या क्षणी काय वाटत आहे हे समजू शकतो मी. इझी नाही हे ॲक्सेप्ट करणं, पण तू सगळं ठीक करण्यात हातभार लावू शकतेस. तुझ्या बेस्टीला या सगळ्यातून बाहेर पडण्यास मदत करू शकतेस. प्लीज, सौरभ तिला समजावून कळकळीने म्हणाला. पियाने त्याचे हात बाजूला करत मान खाली घातली. तिने तिचे डोळे पुसले. तू करशील आमची मदत? सौरभने आशेने विचारलं. पियाने मान वर केली. लाल जरत पडला होता चेहरा. ती नाक ओढून म्हणाली. हो, करेन मी मदत. पण तू फक्त एवढंच बोलण्यासाठी आला होतास का? तिच्या डोळ्यात आता प्रश्न होता, आशा होती, ओढ होती, तीही त्याच्या प्रेमाची. दोघे एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. सौरभने तिच्या चेहऱ्यावर अलगदपणे हात ठेवला आणि पुढच्या सेकंदाला दोघांच्या ओठातलं अंतर मिटलं गेलं. 3 वर्षांचा विरह, त्रास, एकमेकांबद्दलचा रोष, हेवे दावे नि किंतु परंतु त्या गोड क्षणात उत्कटपणे विरघळून चालले होते. एकमेकांच्या गळ्यात हात टाकून ते कधीही न भेटल्यासारखे एकमेकांत समरस होत चालले होते. मध्ये सौरभ कंट्रोल करत मागे झाला. पायरी तर ओलांडायची नव्हतीच, पण वेळही नव्हता.
पियाने डोळे उघडले. दोघेही दीर्घ श्वासोच्छवास करत एकमेकांकडे बघत होते. आजचा दिवस एवढा छान सुरू होईल असं वाटलं नव्हतं मला. सौरभ ओठांतच हसत म्हणाला. पिया लाल गुलाबी झाली. नजर लाजेने झुकली गेली तिची. सौरभ तिच्या हातांवर हात ठेवत म्हणाला, आय लव्ह यू पिया. पियाने नजर वर केली. पुन्हा रडू कोसळत होतं. किती तरसली होती ती 3 वर्षे हे 3 अनमोल शब्द ऐकण्यासाठी. बट आय हेट यू, ती रडवेली होत म्हणाली. तुझ्यापासून दूर राहण्यापेक्षा जवळ राहून हे ऐकणं परवडेल मला. सौरभ कापऱ्या आवाजात म्हणाला. दोघेही पुन्हा भावूक झाले आणि मग सोबतच हसले. पियाने त्याच्या गळ्यातले हात खाली घेतले. घाई करायला हवी पिया. तिकडे अंजूला कधीही पकडून नेतील, सौरभ महत्त्वाच्या मुद्द्यावर येत म्हणाला. पकडून नेतील? कुठे? पियाने चमकून विचारलं. मी सांगतो सगळं तुला, पण त्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे. तू करशील ना अंजूसाठी? सौरभने संशयाने विचारलं. तशी पिया म्हणाली, हे काय विचारणं झालं सौरभ? मी जरी तुमच्यावर नाराज असले तरी मनाने तुमच्याकडेच होते. अंजूसाठी मी माझा जीवही. पियाला पुढे बोलताच आलं नाही. सौरभने तिच्या तोंडावर हात ठेवला होता. तुझा जीव माझ्या जीवासोबत बांधला गेला आहे, सो असं बोलू नकोस. वेळ नाही, चल पटकन, तो तिला म्हणाला आणि त्याने तिचा हात धरून तिला उठवलं. पिया मग सौरभ सांगेल तसं करू लागली. मुकेश गहन विचारात पडला होता. अंजूला आरामात बसलेलं बघून टेन्शन वाढतच चाललं होतं. मध्येच त्याचा फोन वाजला. DGP सरांचा कॉल होता. तो गाडी थांबवून खाली उतरला. जय हिंद सर, तो म्हणाला तसे DGP सर म्हणाले, अंजूला आत्ता आहेस तिथे सोडून दे. मुकेश 440चा झटका बसल्यासारखा उडाला. पण का सर? मुकेशने गोंधळून विचारलं. ते मी तुला आल्यावर सांगतो, पण आत्ताच्या आता तिला ती म्हणेल तिथे सोड आणि तातडीने माझ्याकडे ये. DGP सर आवाज चढवत म्हणाले. मुकेशला कळून गेलं की काहीतरी चुकीचं घडलं होतं. ओके सर, त्याने शांतपणे बोलून कॉल कट केला. मुकेश मागे वळाला. अंजू त्याच्याकडे विजयी हास्याने बघत होती. त्याला आता तिचा राग आला. तिथे जाऊन त्याने तिला विचारलं, काय केलं आहेस तू? हळू सर, इतर लोकही आहेत तिथे. उगाचच त्यांच्यासमोर तुमचं खरं रूप बाहेर पडेल. ती फक्त त्याला आवाज जाईल असं म्हणाली. मुकेशनेही बघितलं. त्याच्या गाडीत हवालदार तर होतेच, पण मागे पुढेही 2 गाड्या होत्या. मुकेशने आता सगळ्या हवालदारांना खाली उतरायला सांगितले. कुठे जायचं आहे? त्याने आत बसत विचारलं. जिथून तुम्ही मला उचललं होतं तिथे, अंजू शांतपणे म्हणाली. मुकेशने कोणीच त्यांच्या मागे येणार नाही अशी ऑर्डर सोडली. तो अंजूला घेऊन मागे फिरला. मुकेशने अंजूला घराबाहेर आणलं. आता तरी सांगतेस का काय केलं आहेस तू ते? मुकेशने कपाळावर आठ्या पाडत विचारलं. DGP सर सांगतील की, किंवा मिस्टर कपूर सांगतील. येते मी, अंजू रुबाबामध्ये म्हणाली. त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकून तिने हात समोर केले. मुकेशने धुसफुसतच तिच्या बेड्या काढल्या. अंजू रुबाबात उतरून घराकडे गेली. मुकेश चक्रावला होता आता. तिने काय केलं असेल हे जाणून घेण्यासाठी त्याला दम निघेना. तो लगेच DGP सरांकडे गेला. तिथे गेल्यावर त्यांनी दाखवलेला व्हिडिओ बघून त्याला अजून एक झटका बसला. पियाला किडनॅप केलं गेलं होतं. तिच्या गळ्यात बॉम्ब अडकवला गेला होता. किडनॅपरचं तोंड दिसत नव्हतं, पण त्याची डिमांड अंजू होती. ती सुटली नाही तर पुढच्या 15 मिनिटात पियाच्या गळ्यात बॉम्ब फुटणार होता. मिस्टर कपूरचं पियावर खूप प्रेम होतं. त्यांच्या सांगण्यावरूनच DGPंनी अंजूला सोडायला लावलं असणार होतं. मुकेशला मनोमन अंजूचं कौतुक वाटलं. रुदांसारखंच डोकं सुपरफास्ट चालत होतं तिचं, पण लगेच चिडही आली तिची. तो आता DGP सरांसोबत पुढे काय करता येईल याची चर्चा करत बसला. सौरभ पियासोबत दुसऱ्याच ठिकाणी आला होता. तिच्या घरी ते पकडले जाऊ शकत होते म्हणून. मला खरंच विश्वास बसत नाही आहे सौरभ, हे लोक एवढ्या खालच्या थराला गेले, स्पेशली डॅड. पिया पुन्हा रडवेली होत म्हणाली. पिया, सौरभने तिचा चेहरा हातात घेऊन तिचे डोळे पुसले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, त्यांच्यासाठी रडू नकोस प्लीज. उलट करोडो लोकांना वाचवण्यात तूही हातभार लावत आहेस याचा विचार करून खुश हो. मला वाटलं नव्हतं तू तुझ्या डॅड विरोधात जाशील. बट यू प्रूव्ह मी रॉंग अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ यू फॉर दॅट. पियाने न राहून पुन्हा त्याला घट्ट मिठी मारली. भेटल्यापासूनची ही 17वी मिठी आहे पिया. तुला कंट्रोल होत नसेल तर सांग, आपण आजच लग्न करू. सौरभ मिश्किलपणे म्हणाला. पियाने मागे होऊन त्याच्या हातावर जोरात मारलं. तो मोठ्याने हसला आणि ती त्यावर पुन्हा एकदा लाजली. पिया त्याचा हात पकडून भावूक होत म्हणाली, बट सिरियसली सौरभ, ही 3 वर्षे 3 युगांसारखी भासली मला. तू जर म्हणालास तर मी आत्ताही लग्न करायला तयार आहे तुझ्यासोबत. मला बस आता लवकरात लवकर तुझं होऊन जायचं आहे. मला मिसेस सौरभ मोहिते व्हायचं आहे. तिच्या डोळ्यात पाणी तरळून आलं. ते सांगत होते की त्याच्यासारखीच तीही काही कमी झुरली नव्हती. अंजू बरोबरच बोलत होती तिच्याबद्दल. सौरभने त्याच्याकडे असलेल्या चाकूवर अंगठा घासला. त्याच्या अंगठ्यावर रक्त बघून पिया ओरडली. सौरभ, काय वेडेपणा आहे हा. ती कासावीस होऊन त्याचा अंगठा तोंडात घालणार तेच त्याने हात मागे घेतला. त्याने तो अंगठा तिच्या भांगेत हळुवारपणे फिरवला. तिथे ओलसरपणा जाणवला तसे पियाने समाधानाने डोळे मिटून घेतले. त्याच्याकडून असा फिल्मीपणा अपेक्षितच होता.
तिच्या ओठांवर हसू उमललं. ऑफिशियली कधी एकत्र येऊ माहिती नाही, पण आज तू माझी झालीस असं समजू शकतेस. माय डिअर मिसेस मोहिते पाटील, सौरभ भरल्या आवाजात म्हणाला. पियाने डोळे उघडले. त्याचेही डोळे भरून आले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 3 वर्षांचं तप संपलं होतं आज. ती पुन्हा रडविली झाली. सौरभने तिला पुढे ओढून पुन्हा मिठीत बंदिस्त केलं. आल्यापासून हाच खेळ चालला होता त्यांचा. अंजुला आता घरात जायचं होतं, पण वंशने पाहिलं तर तिचा पाय निघणं मुश्किल होणार होतं. तिला त्यांनी पुन्हा पकडण्याआधी लवकरात लवकर रुद्रांशकडे पोहोचायचं होतं. तिने सिक्युरिटी गार्डलाच आत जाऊन निरोप द्यायला सांगितलं आणि तिथून पायीच निघाली. स्टोल आधीच ठेवला होता तिने तिच्यासोबत. तो तोंडावर बांधून ती सपसप पुढे पावले टाकत होती. थोडंसं चालून आली नाही तेच तिला ठरलेल्या ठिकाणी वेश बदललेला मयंक दिसला. ती तिथे गेली. तो तिला तिथल्या घरात घेऊन गेला. तिने तिचा वेश बदलला. त्याने बाईकची चावी व अजून जरुरी साहित्य तिला दिलं. मयंक तिला एक नवीन पण साधा फोन देत म्हणाला, टेक केअर मॅडम, सगळं लवकरच ठीक होईल. माझी मदत लागली तर माझा दुसरा नंबर मी या फोनमध्ये सेव्ह केला आहे. पांडेंचाही नंबर आहे यात. तू पण काळजी घे. या लोकांना संशय आला तर तुलाही सोडायचे नाहीत. त्याआधीच मी त्यांची वाट लावेन, पण तरीही सावध राहा. आय एम रिअली हॅपी टू गेट युअर बॅक. अंजू त्याच्या खांद्यावर थोपटत समाधानाने म्हणाली, जय हिंद मॅडम, भेटू पुन्हा. मयंक सॅल्यूट ठोकत म्हणाला. ती हसली आणि लगेच तिथल्या भुयारात घुसली. मयंकही तिच्या मागून दुसऱ्या भुयारात घुसला. थोड्याच वेळात ते घर आगीत भस्म होऊ लागलं. अंजूच्या मागे आलेली माणसे वेड्यासारखी बघत होती त्या आगीकडे. तिचं काय झालं असेल हा विचार करून ती हादरली आणि त्यांनी विकासला कॉल लावला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.